ओळखीच्या व्यक्तींबरोबर मैत्री किती घातक ठरू शकते याचाच प्रत्यय पुण्यातल्या एका प्रकरणामुळे आलेला पाहायला मिळतोय। यामध्ये एका कॉलेजवयीन तरुणीवरती तिच्याच 4 मित्रांनी गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, चौघांना अटकही झाली आहे। पण मुळात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या प्रकरणामधली पीडित तरुणी ही 21 वर्षांची आहे। ती विमाननगर हद्दीमध्ये राहायला आहे आणि तिथे वास्तव्याला असताना 2024-25 दरम्यान तिनं एका नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं। ऍडमिशन घेतल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजमध्ये जात असताना याच कॉलेजमधल्या फरहान शेख नावाच्या एका तरुणासोबत तिची सुरुवातीला ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर नंतर चांगल्या मैत्रीमध्ये सुद्धा झालं आणि असं सांगितलं जातंय की या दोघांमध्ये प्रेम संबंध सुद्धा होते। मात्र याविषयीची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही। पण घडलेलं असं आहे की हा जो फरहान शेख आहे, या फरहाननंच मैत्री इतकी वाढवली की याच मैत्रीतून त्यानं या तरुणीचा गैरफायदा घेतला। सुरुवातीला त्यानं स्वतः या तरुणीवरती लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर आपल्याच लहान भावाकर्वे, आपल्याच मित्रांकर्वे अशा वेगवेगळ्या 3 तरुणांच्या माध्यमातून सुद्धा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणामध्ये 4 आरोपी आहेत। फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशी या चौघांची नावं आहेत। ही तरुणी जी आहे ती गेल्या वर्षभरापासून या चौघांची शिकार ठरत होती। या चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। वेळोवेळेस जेव्हाही तिनं या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिला तिचेच काही अश्लील व्हिडिओ दाखवले गेले आणि हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार सुरू होते। मात्र या सगळ्याच्या नंतर ही तरुणी अत्यंत शारीरिक मानसिक तणावामध्ये होती, फ्रस्ट्रेशन मध्ये होती, नैराश्यात होती। त्यानंतर तिनं स्वतःच आता वाघोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकरणामधला गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी फिर्याद घेतल्याच्या नंतर तात्काळ आरोपींचा शोध घेतला आणि या चौघांना सुद्धा आता अटक झालेली आहे। या चौघांनी इतर काही मुलींसोबत असं काही केलंय का याचा सुद्धा शोध घेतला जातोय आणि मुळात हे चौघे एकमेकांचे नात्याने कोण कोण काय काय लागतात आणि या चौघांनी मिळून नेमकं या तरुणीसोबत कशा पद्धतीने तिचा छळ केला हे सगळंच आता पोलिसांकडून तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणातल्या 4ही आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यायलाच हवी अशी मागणी ही पुणे शहरामधून जोर धरत असलेली पाहायला मिळते। पण या एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा कॉलेजमध्ये तुम्ही कुणासोबत मैत्री करताय, ती समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे, या सगळ्यावर तरुणींनी सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे, भर दिला पाहिजे। तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमातही पडत असाल, ती ही व्यक्ती तुमच्यासाठी चांगली आहे की ती केवळ एखादा मुखवटा घालून तुमच्यासोबत फिरतीये आणि तिच्या मनात तुमच्याविषयी काही चुकीचे इंटेन्शन्स आहेत का, याबाबत सुद्धा तरुणींनी स्वतःची सद्सद विवेक बुद्धी जागी ठेवून विचार करायला हवा। हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।